तर आता गंगा आरती सुरू होतली, मी तुमका दाखवतोय. म्हणजे पूर्ण गंगा आरती 1 तासाची असतली, कदाचित 1-1.5 तासाची काहीतरी. पण मी तुमका थोडे थोडे शॉर्ट्स दाखवतले, म्हाकाही बघूचा त्यामुळे. सो स्टे. बघा गुरव इले आहेत. गुरव आपली सामान लावून घेतात, वरचे सामान लावून घेतात. त्यांची आरती सुरू झाली आहे. महादेवांना हार घातण्यात आलेला आहे. महादेवांच्या पूजनेने पावन झालेली ही काशी, ह्या काशीच्या नगरीत महादेवांची पूजा सुरू झालेली आहे. महादेव, हर हर महादेव, शिव सर्वदा, ओम नमो भगवते. सर गुरव इलेले आहेत. आता समोर गंगा आई सर आता काय काय आरती बिरती करतले आणि मग जातले वरती. आणि पहिला गंगेची पूजा होती, म्हणजे सगळे जे भटजी होते खाली येऊन गंगेची पूजा करतात. विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पुढचा आहे ना नाही आमका गणपतीची आरती म्हणतो तेवढाच. ही आरती घ्यावा. महादेव, हर हर महादेव. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं. राधे कृष्ण 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 राधे कृष्ण. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, रमण हरि गोविंद बोलो. बघा गंगा आरती सुरू झाली या. जय राजा रामचंद्र की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर गंगे. ये सारे कुर्सी हटाना है, कुर्सियों को खाली करो. अपने गंगा उपस्थान करते हैं. हो बघा मुलींचो खजानो 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 खजानो. चला 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 चला. नमः पार्वती पते. हर हर महादेव. 5 शंभर 5 शंभर 5 शंभर तीन जलवात 5 शंभर 5 शंभर 5 शंभर. या पाण्या 10 शंभर 10 शंभर 10 शंभर. तुम्ही अमेरिकेतलं लास वेगस बघितलं असताना, आता तुमका मी बनारस वाला लास वेगस दाखवतोय. बनारस वाला लास वेगस ह्या बघा, लास वेगस ऑफ बनारस. काशी अन्नपूर्णा हॉटेल आणि तुम्ही साऊथ इंडियन डिश वगैरे खाऊक जाऊ शकता. तर आता रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आम्ही आता काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी चढलो, म्हणजे आमका स्पर्श दर्शन होया. तर त्याचे आम्ही तिकीट काढतलो 300 रुपयाचा आणि 4 नंबर गेटवरनं आम्ही जातलो. फ्री जर होय असत तर 1 नंबर गेटवरून तुम्ही जाऊ शकतात. थंय मोबाईल, पाकिट, पर्स बीस अलाउड नाही. पण त्यांचे काही कॉरिडॉर असत, थंय तुम्ही ठेवू शकतात. पण माझं असं म्हणणं, चप्पल रूममध्ये आणि मोबाईल सगळं आतमध्ये ठेवून तुमका तिकीट व्हायचं तेवढे पैसे घेऊन, किंवा रात्री 12 वाजता 12 वाजेपर्यंत त्या 1 नंबर गेटकडे उभं राहावं लागतं, नाहीतर 2 वाजता तुमका 4 नंबर गेटकडे उभं राहावं लागतं. बाकी सगळं परत मी सांगतोय. आमचं दशावतारी नंबर 2 हे जे डाकू म्हणून फिरतात या बनारसाच्या गल्लीत, आणि आमचा माणूस लॉक शोधता. हर हर महादेव. तर आम्ही आत्ता दर्शन घेऊन इलो. आता वाजले 6. तर नीट लक्ष देऊन ऐका. जा काय दर्शनाची रांग, जसा काय जाऊचा, कसा काय जाऊचा, किती वाजता जाऊचा, ह्या जा सगळा असा तर मी तुमका सकाळी सांगते, कारण जाम झोप इलेली आहे. आम्ही झोपाक नाही हो.
रात्री 1:30 वाजता आम्ही निघालो इथून. म्हणजे रात्री आम्ही झोपाकत नाही 10-11 वाजता. आम्ही 10 वाजेपर्यंत बाहेरच होतो. तर आम्ही 10 वाजेपर्यंत बाहेर होतो. 10:30 गेलो, हातपाय धुतलो, अंघोळ केलो आणि अंघोळ करून कपडे घालून दर्शनाक गेलो. तर सगळा जा काय असा आता नीट व्यवस्थित तुमका मी सकाळी उठून सांगतोय. काय एक काळजी करू नको, तेजस पळा नको आणि लक्षात घ्या घाई गडबड करू नका. एक एक गोष्ट नीट सांगते तशी नीट यावा. ओके, गुड नाईट, शुभरात्री, हर हर महादेव, हर हर गंगे. तर आम्ही बसलो आता टेम्पोमध्ये. आता आम्ही यायला चाललो सारनाथला. आम्ही होतो आता खायच्या स्टॉपवर होतो रे, मगाधनी स्टॉपला होतो. मगाधनी स्टॉपवरनं आपण रिक्षा केली म्हणजे टेम्पो गेलो आणि त्यानं आपण चाललो सारनाथला. तर आम्ही 4 जण असो, आमच्याकडनं त्याने 200 रुपये घेतल्यात. म्हणजे खरे असत पर पर्सन 40 रुपये काय 30 रुपये आहेत. तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता. आपण आता इलो सारनाथमध्ये. तर हय बुद्धांनी पहिला प्रवचन दिला होता आणि असं म्हणतात की या पिंपळाच्या झाडावर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांचे जे 5 शिष्य होते त्यांना पहिला त्यांनी म्हणजे शिकवण दिली, ती हय दिली असं हे म्हणतात. आणि बुद्धांचे पण 4 स्तंभ आहेत. म्हणजे 4 स्तंभ म्हणण्यापेक्षा 4 धाम आहेत. बुद्धांचे पण 4 धाम, त्यातला ह्या एक सारनाथ जा आपल्या काशीत असा. तर ह्या जर तुमका मागे दिसता ह्या पिंपळाचं झाड हय ते ध्यान करायचे असा म्हणजे गाईड सांगतात. तसं मी तुमका सांगतो. ही बुद्धांची मूर्ती असा. तुम्ही या मंदिरात येऊ शकतात. खूप शांत वातावरण आहे म्हणून मी हळू बोलतो आहे आणि आवाज घुमता. मंदिरात येऊन तुम्ही नक्की व्हिजिट द्या. खूप शांत आणि खूप शांत वाटतं. त्यामुळे तुम्ही येऊन दर्शन घ्या असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जर माझ्या मागे बघतास बुद्धांचा स्टॅच्यू, ह्यो स्टॅच्यू 80 फूट आणि 9 इंच असा. त्याच्या मागचा पण लॉजिक असा. ही बुद्धांचा जर वय वर्ष आता 80 वर्ष आणि 9 इंच का तर 9 महिने ते आपल्या आईच्या पटत होते म्हणून ह्या साईजने ही मूर्ती बांधण्यात येलेली आहे. म्हणजे काय डोक्याने बांधले आहे तर विचार करा. आता मी तुमका मगाशी दाखवलं होतं बुद्धांचं मंदिर आणि त्या बुद्धांच्या मंदिराच्या बाजूकच असा मेडिटेशन करूची रूम आणि त्या मेडिटेशन करूच्या बाजूकच एक छोटी रूम आहे. त्याच्यात बुद्धांची सोन्याची मूर्ती आहे आणि ती बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बाहेर आणली जातात. पण ती बुद्ध मूर्ती दोघंच लोक आणू शकतात. एक तर दलाई लामा आणि दुसरा म्हणजे थायलंडमधली लोक, तिकडचा गव्हर्नमेंट वगैरे. सो ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूप. आता सारनाथला आपण इलो बरोबर ना. आपण सारनाथला बुनकरवाडी किंवा बुनकर गली म्हणले जातं. बुनकरवाडी म्हणजे काय की जे बनारसचे वगैरे साडी म्हणतात ना ते हय शिवले जातात. बुनकर कळला. साडी जर घेऊची असत तर हय सारनाथला या, हय तुमका कमीच भेटतले. बनारसवाले काय करतात, हय येतात, हय साडी घेतात, हय जातात, GST लावतात आणि विकतात. तर तुमका ओरिजिनल साडी घेऊची आहे शिवलेली तर हय येऊन घ्या बुनकर. हमारे बनारस के अंदर ना तो पान होता है ना तो सिल्क, फिर भी बनारस की साड़ी, बनारस का पान सारी दुनिया में फेमस। सिल्क आता है बंगलौर से, पान आता है आप लोग के यहाँ बम्बे से। तरीका यहाँ बनाने का और दोनों फेमस है। बनारस की साड़ी, बनारस का पान, वो दोनों आप लोग के सामने। पान हमारे मुंह में, साड़ी हमारे हाथ। काय घेतोय मी हाय आत व्हिडिओ करू शकलो नाही त्यामुळे हायच्या बघून घ्या, पटकरून बघून घ्या. आम्ही चाललो म्युझियममध्ये. थंय जाऊन आता बघतलो. त्याच्यानंतर जातलो स्वारवेद मंदिर. उसके बाद हम जाएंगे बिहार. जाना है, खाना चाहिए खाना. हय असा म्युझियम 5 रुपये तिकीट आहे. येताना मोठी बॅग जर असं तर ठेवची लागता. बाकी मोबाईल वगैरे तुम्ही घेऊन येऊ शकता. कदाचित आत फोटो काढूक परमिशन नसतली तर काढला तर म्युझियमात कोण येतले काय भाई ना पैसे नाही तुम्ही. ठीक आहे. तर आता आपण जातो म्युझियममध्ये. बघू तिकडे काय होतं ते आणि पाहू तिकडे काय आहे ते. ढोरा चालली आहेत पुढनं. जो तुमका दिसता ह्यो असा ओरिजिनल अशोक स्तंभ जो अशोक सम्राटांनी बनवून घेतला होता. त्या केवढा मोठा, अरे बाबा एवढा मोठा दगडावर कसा काय केलं नाही आहे बघा. हे पूर्ण म्युझियम, हे सगळ्या बुद्धांची मूर्ती, बुद्धांचे अवशेष, त्यावेळी काय काय केलेलं आहे सगळं असा तुम्ही बघू शकतास. हत्ती याच्यावर काय काय लिहिलेलं असा, कसे मूर्ती असत तेव्हाच्या काळातले एवढे सगळे हयसर मूर्ती आहेत. हयसर केवढे बुद्धांच्या मूर्ती आहेत. जी तुमका बुद्धांची मूर्ती दिसतात ती ओरिजिनल मूर्ती आहे. 5व्या शतकात ही केलेली असा, इसवी सन 5व्या शतकात. त्यामुळे नक्कीच या.
आमचा वेडिंग शूट पण करून झाला. हे बघा सर चालला वेडिंग शूट आमचा. प्रणवचा झाला, शुभमचा राहुला झाला, शुभमचाही झाला. तर मी तुमका सांगणार होते आपण सकाळी काशी विश्वनाथचं दर्शन कसं घेतलं होतं. आम्ही प्लॅनिंग असा केला, रात्री 12 वाजता अंघोळ केली. अंघोळ म्हणजे रविवारी रात्री 12 वाजता अंघोळ केली आणि आम्ही तिकीट घेऊन गेलो, सुगम दर्शनचं तिकीट. तर थंय सांगितल्यानी रात्री 2 वाजता तुमका मिळतले. म्हटलं आत्ता आमका दर्शन घेऊचा पहाटे. ते बोलले एकतर 7च्या आधी, संध्याकाळी 7च्या आधी, नाहीतर रात्री 2 नंतर. मग आम्ही काय केला, 2 नंतर तिकीटं घेतली. त्याच्या आधी आम्ही अंघोळ केली, फ्रेश झालो आणि दोघाजणं रांगेत उभे केलो 4 नंबर गेटला आणि दोघाजणं तिकीट घेऊन गेलो. तिकीट घेतलो, हे रांगेत राहिलेले थंय जाऊन जॉईन झालो 4 नंबर गेटवर. आता सगळ्यात महत्त्वाचा, जर तिकीट काढून जात असाल तर 4 नंबर गेटवरून, आणि जर तुमका फ्री ऑफ कॉस्ट जायचं असाल तर 1 नंबर गेटवर रात्री 12 वाजल्यापासून तुमका उभा राहायचं लागतं. आणि तिकीट काढून जर जायचं असाल तर रात्री 2 वाजल्यापासून उभा राहायचं लागतं. जा काय आम्ही केला. पण जाताना असेच जावा, चप्पल नको, मोबाईल नको, काही नको. आणि जर तुमका घेऊनच जायचा तर मंदिराचे कॉरिडॉर असं थंय ठेवा. बाकीचे येतले फुला घेवा, आमच्याकडे ठेवा, करू नका, काय एक गरज नाही. दर्शन महत्त्वाचा. मोबाईल गेलो भंगलो, कळला. तर आम्ही असं केलो, तुम्ही तसं करा. आमका स्पर्शदर्शन चौघांक काय मिळाला, कळला. तर जर कोणाक घेऊचा असा स्पर्शदर्शन तर त्यांनी सकाळी उठाचा असा, तिकीट घेऊचा असा. हर हर महादेव वाल्यानू. आता ह्या जर तुमका मागे मोठो महाल दिसता, ह्या स्वर्वेद मंदिर असा, स्वर्वेद मंदिर धाम असंही म्हणतात. हयसर लोक ध्यान करूक येतात. म्हणजे हय 20,000पेक्षा किंवा 20,000 लोक ॲट अ टाईम ध्यान करू शकतात. एवढी मोठी जागा असा आतमध्ये. आणि आतला काम इतक्या भारी आहे. आता बाहेरनंच एवढा बरा वाटतं तर तुमका कळला असतला. तर आतून मी तुमका दाखवत आहे, पण सगळ्यांनी हय येऊचं असा, कारण हय तुमचे चांगले फोटो व्हिडिओ सगळ्या येतला. आणि शांत बसा. जेव्हाची एवढी रामराम करतात ते हडे येऊन जरा थंडवा, कळला. तर आपण थोडे जाऊया. तर आपण आता चाललो मंदिरात. जो बाहेर तो एंट्रन्स असा आणि इतक्या भारी केल्याने या तर 5 स्टार हॉटेलपेक्षा डेंजर वाटतं. म्हणजे मंदिर पहिल्यांदा असाच बघतो. आणि एवढा भारी इतक्या आपल्याकडे हो आहे ना असला काहीतरी. इतक्या भारी, एवढा म्हणजे सुंदरतेच्या वर आहे हा सगळा. असं वाटतं असं महल, राजमहल वगैरे अशा टाईप काहीतरी गेलो आपण. तुम्ही बघताय वरती झुंबर बघा, काय काम केलं नाही आता बघा. डेंजर असा मागे सगळा असा भारी वाटतं. आता हे काहीतरी आरती सुरू झालेली आहे. आम्ही चाललो काही देवांचे दर्शन करू. हे बघा गल्ली एकदम छोटी आहे आणि हायना डायरेक्ट गाडी घालतले. तुम्ही हलायचं नाही, जागेवर फक्त थांबायचा, कळला. हे बघा मागे गाडी घातल्या, अजिबात हलायचं नाही, जागेवर थांबायचा, एका जाऊ द्यायचा. काही लागला बिगला मालवणी हे तेवढे गाडी घाला, आऊस बापूस सगळा गाडा, कळला. तर आता आम्ही दर्शनला चाललो अन्नपूर्णा. आणि एक देवीचं नाव मला आठवणार नाही, त्या देवीचं दर्शन करतलो. आणि हनुमान, तर बघू, संकटमोचन हनुमानच म्हणतात, बघू. पण आता इलो असो अन्नपूर्णा मठ, म्हणजे अन्नपूर्णा मंदिरकडे आज जातलो आपण. मंडळीनो आम्ही आता अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेऊन इलो. आज फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करून देऊक नाही, सांगू लागलो 500 रुपये लागतले. मी म्हटलं ते तुझ्याकडेच रवाने, तुम्ही गेलात तर दर्शन घ्या व्यवस्थित, त्यामुळे आतलं शूट करूक मिळत नाही. आणि आत गेल्यावर खूप मंदिरं असत, ते पण करून घ्या. पण अन्नपूर्णात जा, आपण ज्या 2 वेळेचा खातो तिची कृपा असा. मंडळीनो आम्ही आता विशालाक्षी मंदिराकडे गेलो असो. तर मंदिराची म्हणजे शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, फोटो नाही उदर नाही अंदर नाही घेतलं, तर विशालाक्षी लक्ष्मी असा. तर आता विषय असा की ही जी मूर्ती असा ती आता एक नवीन मूर्ती आहे आणि याच्या मागची मूर्ती आहे ती खरी मूर्ती आहे, पण औरंगजेबने अशी मानेकडसून ती तोडलेली, तर म्हणून त्यांनी एक नवीन मूर्ती तयार केलेली आहे. तर ही मूर्ती तुम्ही नक्की बघू घ्या घाटत. आणि हे जे मध्ये इल्ले ते माय धय असतात, कळला तुमका तर लक्षात घ्या. जेवायचा उठ सूट घाटावर फिरायचा. तर आता आम्ही बोटीन जातलो. अमित भाई आमच्याबरोबर इल्ले आहेत. कोणाची बोट होई काय बोट होई या सगळं आमचा अमित भाईनी बघितला. यांचा नंबर, यांचा होमस्टेचं मी तुमका सगळं सांगतलं आहे. पण आता सध्या तरी आपण बोटिंगची मजा घेऊया आणि जबरदस्त फुटेज काढूया, रील शूट करूया, सगळे घाट बघूया, त्या घाटांची माहिती बघूया.
आणि तुमका अजून काय बघूच असत तर दाखवूया. तर आम्ही आता इलो बोटवर आणि अमित भाई काय काय माहिती सांगतात. तुमका जेवढी आवश्यक माहिती आहे तेवढीच मी सांगतो. उगाच ह्यो घाट तो घाट तो घाट तो घाट उगाच घाट घाट करत बसायचं नाही. महत्त्वाची 2-3 घाट त्याची माहिती घ्यायची, थंय जाऊनच यायचं. बाकी सेमच आहे सगळं, फक्त ती नावं वेगवेगळी आहेत. कळला? धन्यवाद. तर आम्ही गंगामध्ये फिरतो बोटी. हर हर गंगे. जल्दी जल्दी किधर भाई, डेंजर गाड़ी चलाते. मेरे 4 मैत्रिण है, कुछ हुआ तो मेरा 4 मैत्रिण है मेरे, ऐसे गचा गच करके लेके आया.